स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर जुबेर सय्यद सर, की जे मागच्या खरं तर 10-12 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये अतिशय चांगलं काम त्यांचं आहे. स्वतः आता ते बिल्डर म्हणून सुद्धा लवकरच एक प्रोजेक्ट लॉन्च करतायत. त्यामुळे या सगळ्याबद्दल, त्यांच्या आजवरच्या अनुभवांबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? तुमचं कॉलेज कुठलं होतं? आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की आपल्यालाही या फील्डमध्ये गेलं पाहिजे किंवा आपणही जावं या फील्डमध्ये. असं तुम्हाला कुठून ही प्रेरणा मिळाली? काय सांगाल? या कारण म्हणजे आमचे वडील होते सिव्हिल इंजिनियरच आहेत त्यांनी पण. बरं, बरं, बरं. त्यांच्यासोबत राहून थोडं जरा त्या असं फील्डमध्ये वाटलं? जावं वाटलं असं. बरं, बरं. आणि तुमची शाळा कॉलेजबद्दल? कारण मी शाळेमध्ये होतो परांड्यामध्ये. बरं. पहिली ते 10वी तिथंच होतो. हं, हं, हं. 10वी नंतर मग आरपी कॉलेजला आलो बरं, 2-3 वर्ष. बरं. नंतर मग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजला ऍडमिशन घेतलं. घेतलं. तिथं परत 2-3 वर्ष 2-4 वर्ष तिथं झालं पूर्ण. अच्छा, अच्छा. पण मला असं मग दुसरं असं विचारायचं की वडील पण त्याच फील्डमध्ये असतात आणि आपणही त्याच फील्डमध्ये जेव्हा येतो, तेव्हा एक वेगळी जबाबदारी पण असते आणि वेगळं दडपण पण असतं. हो. मग तुम्हाला या दोन्हीतलं काय जाणवलं का जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा? नाही, ऍक्च्युअल आमचे वडील जे आहेत ते तळ्याचे इंजिनियर होते. त्यांनी म्हणजे बरं. डॅम वगैरे त्यांच्या डॅमवरचं काम हातामध्ये होतं. होतं. बरं. बिल्डिंगचं त्यांना तेवढा अनुभव अनुभव नव्हता. नव्हता. बरं, बरं, बरं. पण मग तरी असं वाटतं कधी-कधी काम करताना किंवा ते कधी असं बोलायचे की हे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे हो, किंवा त्यांना शिकताना? अनुभव तसा भरपूर आहे. बरोबर आहे. त्यांचा पण कधी-मधी मी घेत असतो. बरोबर आहे. ॲडवाइस की वगैरे घेतो. कसं करायला पाहिजे कामामध्ये, काय करायला पाहिजे, बरोबर, बरोबर. ठीक आहे. आता मग सुधारणा कशी करता येईल कामामध्ये अजून. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मग तुमचा स्वतःचा वैयक्तिक कन्सल्टन्सी केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? त्याची काही आठवण? कारण पहिल्यांदा तेव्हा एक जबाबदारी वेगळी असते आणि सगळी स्वतःवर जबाबदारी असते, हो. की एक इंजिनिअर म्हणून आता आपल्याला. तर तुम्ही पहिला केलेला प्रोजेक्ट कुठला आठवतोय का? पहिला आपला तर रेसिडेन्शियलच केलता अगोदर. बरं, मग तो छोटासा काय होता. होता? मग तेव्हा 2 काही बीएचके होता तो. बरं. पण तेव्हा काही प्रॉब्लेम आले, समस्या आली, काही अडचण आली, नाही, दडपण वाटलं? अडचण काही नाही आली. बरं. कारण मी 2-3 वर्ष आपले जे आर्किटेक्ट होते हं, शास्त्र म्हणून हं. त्यांच्यापाशी 2-3 वर्ष अच्छा, आधी काम आधी केलेलं. काम केल्यामुळे थोडा अनुभव होता त्यांचा पण. बरं, बरं. त्यामध्ये सोपं पडलं सोबत तुम्हाला पडलं काम. त्याच्यामुळे. बरं. सरांचं थोडं जरा ॲडवाइस म्हणा, अगर त्यांच्यासोबत काम करताना जे अडचणी आल्या, हां, हां, ते हां. परत येऊ दिल्या नाहीत मी अडचणी. बरोबर, त्याच्यावर बरोबर. मात केली अडचणीवर. अच्छा. सो आता आपण थेट सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे म्हणजे तुम्ही आता हे फील्ड मागच्या 10-12 वर्षापासून बघताय. तर याच्यामध्ये कामगार हा कायमच केंद्रस्थानी आहे. कामगारांचं प्रमाण यामध्ये खूप आहे या फील्डमध्ये. पण अकुशल कामगारांचं प्रमाणही खूप आहे. अकुशल अनस्किल्ड कामगार. लेबर हो. ज्याला आपण म्हणतो, तर त्यांचंही प्रमाण खूप आहे. पण जर अशा कामगारांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर बऱ्याचदा एखादा धोका पण संभवू शकतो, दुर्घटना पण हो. होऊ शकते. तर अशा वेळेला तुम्ही अकुशल कामगारांकडून काम कसं करून घेता आणि त्यांच्याकडून काम करून घेणं कितपत धोकादायक आहे? तर दोन्ही प्रश्न तुम्हाला विचारायचे. काय सांगाल? आता हे याच्यामध्ये काम करणं त्याला हर वेळेस समजून सांगावं, दरवेळेस त्यांना समजून सांगावं लागतं आपल्याला. बरोबर, बरोबर. काम सांगितलं की दुसऱ्या दिवशी जाऊन चेक करणे, हो, बरोबर काम केलंय का असं बरोबर. पाहावं लागतं. म्हणजे हं, हं, हं. त्यामुळे असं तुम्ही नसतं त्यांच्याकडे असं त्यांच्यावर पूर्ण सोपून जमत नाही म्हणजे. बरोबर, बरोबर. कारण काही धोका होऊ शकतो पुढे होय, होय. समजा अगर सळई कमी बांधतात त्यांनी काय ना काय अशा अडचण होऊ शकते. बरोबर. आणि दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या स्टेजला अतिशय महत्त्व आहे. कारण प्लॅन केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. हं. तर प्लॅनिंग या स्टेजचं महत्त्व तुम्ही कसं सांगता? कसं बघता तुम्ही प्लॅनकडे आणि कसं काम करता प्लॅनवर? प्लॅनवर मी शक्यतो वास्तुशास्त्राच्या हिशोबानेच प्लॅन बनवतो. म्हणजे बरं. समोरच्याला बी अडचण येईल नाही. बरोबर, पुढे बरोबर. चालून त्यांचा मित्र म्हणा कोणी असं म्हणतात की वास्तूमध्ये असावा प्लॅन. बरोबर. घर जे आहे वास्तूमध्ये असावं. त्या असावं. हिशोबाने मी शक्यतो वास्तुशास्त्राच्या नुसारच प्लॅन बनवतो. बरोबर, बरोबर. दुसरं बऱ्याचदा आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करताय म्हणून त्या कस्टमरचं बजेट एक फिक्स असतं, की इतक्याच बजेटमध्ये आम्हाला घर बनवून हवंय. 15,00,000, 18,00,000, 20,00,000 असं. आणि अशा वेळेला तुम्हाला एक इंजिनिअर म्हणून क्वालिटी पण कॉम्प्रोमाईज करायची नसते. क्वालिटी तर तुम्हाला चांगली द्यायची असते. तेव्हा मग ही क्वालिटी आणि ते बजेट या दोघांचं कसं कॉम्बिनेशन करता आणि कसं काम करता तुम्ही त्यावर? मग बजेटला किती बजेट समजा 15,00,000 बजेट त्याच्या हिशोबानेच आपण काम करतो असं बरोबर शक्यतो. आहे. हं, हं, हं. तर काही वेगळं त्याच्यात कॅल्क्युलेशन करावं लागतं किंवा हां, असं? नसतं मग आपल्याला ते जे आता फ्लोरिंगमध्ये क्वालिटी भरपूर आहे. मग त्याच्या बरोबर. हिशोबाने थोडं क्वालिटी कमी करून आपण त्यांना बजेटमध्ये बसवून देतो म्हणजे असं. बरोबर, हो. बरोबर. कारण दुसरं एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला कुठले महत्त्वाचे मुद्दे वाटतात किंवा कुठल्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे? जर आपलं स्वतःचं घर आपण बनवतोय आणि एखादं काम
बरेच वर्ष पुढं 50, 60, 70, 80 वर्ष घर राहावं एखादं, तर असं वाटत असेल तर कुठले मुद्दे बघितले पाहिजेत बांधकाम करताना सगळ्यात अ, महत्वाचं काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टीलवर लक्ष केंद्रित पाहिजे. बरं. त्याला प्रॉपर कव्हरिंग पाहिजे. प्रॉपर भरलेलं आहे का? स्टील बांधी केलेली आहे का? हे ओके. हे महत्त्वाचं आहे. कारण हे स्टीलवरच टिकते पूर्ण बिल्डिंग जी आहे 50 वर्ष, 100 वर्ष बरोबर. अवलंबून राहते असं. बरोबर. त्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष दिलं त्याच्यावर पाहिजे. जास्त लक्ष दिलं बरोबर. पाहिजे. दुसरं एक इंजिनिअर म्हणून आता तुम्ही धाराशिवच्याच मूळचे आहात आणि एवढं काम केलेलं आहे. तर तुमच्या स्वतःचं एक विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं किंवा तुम्हाला असं सांगितलं, की पुढच्या 10-15 वर्षात एक कुठल्या मुद्द्यांवर काम केलं पाहिजे, जेणेकरून धाराशिवचा एक सर्वांगीण विकास होईल. असा जर तुम्हाला एक मुद्दा विचारला, तर तो कुठला मुद्दा तुमच्या डोळ्यासमोर येतो? ह्याच्या हिशोबाने म्हणलं तर सामान्य माणसाला शक्यतो घराचं बजेट कमी असतंय. बरोबर, ते छोटे-छोटे आपण समजा त्याला बनवून दिले, बरोबर, गव्हर्नमेंटने काहीतरी समजा स्कीम वगैरे आणली तर ते बरी राहील म्हणजे असं पुढे चालून. बरोबर, बरोबर. कारण आता बरोबर खर्च वाढत चाललाय. होय, होय. 15,00,000, 20,00,000, 25,00,000 हं, हं, हं. सामान्य माणसाला ते अपेक्षित नाही. हं, हं, हं. आपल्याला थोडं ते बजेटला बघून थोडं काम करावं लागेल म्हणजे. बरोबर, बरोबर. आता बजेटला बघून तर काम करा. पण अशा वेळेला मग सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? म्हणजे सरकार अशा लोकांसाठी कशा पद्धतीनं घर बनवण्यासाठी मदत करू शकतं? असं की आधी योजनेत काय-काय असावं असं तुम्हाला वाटतं? गव्हर्नमेंटची स्कीम म्हणलं तर त्याच्यामध्ये 2.5 लाखच मिळतात फक्त. हो, समजा आता घरकुल योजना सध्याला. म्हणा, ते 2.5 लाखामध्ये कामच शक्यच नाही म्हणजे ते बरोबर, प्रॉपर जर म्हणलं त्यांना 5-10 लाख घातल्याशिवाय कामच होत नाही म्हणजे. बरोबर, बरोबर. हं. तर अशा काहीतरी योजना आणायला पाहिजेत थोडं सरकारनं अजून सरकारने जे 2.5 लाख आहे त्याला 5 लाख, 8 लाख तरी कमीत कमी कमी करायला पाहिजे. म्हणजे करायला पाहिजे. 50-60% तरी अपेक्षित आहे बरोबर. खर्च. दुसरं आता इतक्या केलेल्या कामांमध्ये तुम्हाला असा एक वेगळा कुठला प्रकल्प आठवतोय का? ज्याच्यात काहीतरी तुम्ही वेगळं केलंय, नवीन केलंय? जरा त्यात करताना वेगळा आनंद मिळाला, असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का तुम्हाला? आता एक प्रोजेक्ट चालू होता आमचा ते एक अजमेरा सरांचा एक प्रोजेक्ट आहे. बरं. तो थोडा तर खूप काय वेगळा त्याच्यात आहे. नवीन करताय तुम्ही? काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये डिझाइन थोडी वेगळी आहे बरं, बिल्डिंगला. बरं. एलिव्हेशन पूर्ण आर-सी-सीमध्ये दिलेलं आहे त्याने म्हणजे स्टीलवर अच्छा. आणि काँक्रीटवरच अवलंबून आहे एलिव्हेशन. बरं, समजा बरं, बरं. क्रॉस एलिव्हेशन आहेत. अच्छा. त्यामध्ये वेगळेपण आहे. बारकाईने त्याच्यावर चेक जरा करूनच काम काम करायला केले पाहिजे. त्याच्यावर. बरोबर. आणि आता तुमचा स्वतःचा एक वैयक्तिक प्रोजेक्ट सुद्धा येतोय. त्याबद्दल पण काय सांगाल? कसा तो प्रोजेक्ट ते आहे? आम्ही आता पार्टनरशिपमध्ये आहे त्यांच्या बरोबर. 5-6 जण आहेत त्याच्यामध्ये. होय, 7 होय. 7 जण आहेत टोटल. बरोबर. 7 जण मिळून काम तो करायचं. किती एरियामध्ये आहे? कसा असणार आहे तो साधारणपणे? तो जवळ-जवळ बघा 10,000 स्क्वेअर फूट प्लॉट आहे बरं. वाह! आणि एका फ्लोअरचं 6,700 बिल्टअप आहे. अच्छा. त्यामुळे असा मोठा प्रोजेक्ट हा मोठा तुम्ही प्रोजेक्ट आहे. रेसिडेन्शियल आणि रो हाऊस असं दोन्ही हो, तुम्ही कमर्शियल करताय. हां, पुढे बरोबर. चालून रो हाऊसमध्ये चालूच करायचं तो करणार पण. आहे. बरोबर. दुसरं या क्षेत्रामध्ये आता जी नवीन तरुण मुलं येतायत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्यायचा असेल, तर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना या फील्डमध्ये येण्यापूर्वी? असं तुम्हाला वाटतंय, की हे जर असेल, तर मग तुम्ही सक्सेसफुल व्हाल, की ही गोष्ट सिव्हिलमध्ये घेऊन या. कसं आहे थोडं फास्ट ग्रोथ होत नाही. स्लो ग्रोथ आहे ह्याच्यामध्ये म्हणजे. बरोबर. जे नवीन मुलं आहेत त्यांना फास्ट पाहिजे. हो, हो. महिन्यात 2 महिन्यात, वर्षामध्येच मी लखपती व्हावं असं पुढची जी नवीन पिढी आहे, बरोबर. त्यांचं त्यांना असं थोडं जरा वाटतं. त्यांचं एक्सपेक्टेशन जास्त आहेत त्याचे. थोडं बरोबर. दमाने काम केलं तर पुढच्या 10 वर्ष तुमचे चांगले जाणार म्हणजे. बरोबर, बरोबर. त्याला थोडं सिव्हिल फील्डला दम धरूनच काम करावं लागतं. काम करावं लागतं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील हे अतिशय महत्त्वाचे आहे मुद्दा. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर बघता? काय गुणवैशिष्ट्य त्याची बघता? कारण आपण भूकंपप्रवण क्षेत्रात सुद्धा आहे हं. धाराशिव. तर तेव्हा स्टील निवडताना तुम्ही कसं निवडता? स्टील निवडताना त्याचे स्ट्रेंथ बघतो, लवचिक आहे का बार बघतो. बरोबर, क्रॅक जाऊ नये नंतर बेंड करताना क्रॅक होऊ नये. बरोबर. त्याची स्ट्रेंथ वगैरे बघतो मी. बघतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? वापरले 2-4 प्रोजेक्टला वापरले जवळ बरं. आता तर रायगड सरांच्या इथं जे दुकानातून घेतो आम्ही स्टील. अच्छा. तर कसा आहे तुमचा अनुभव? स्टील चांगलं आहे, स्टीलचं काही अच्छा. प्रॉब्लेम नाही. त्यांच्या सर्व्हिसेसबद्दल, सर्व्हिस पण स्टाफबद्दल, चांगली आहे. डिलिव्हरी? सर्व्हिस डिलिव्हरी दोन्ही पण फास्ट आहे म्हणजे. अच्छा. त्यावर. सो हे होते इंजिनियर जुबेर सय्यद सर आणि त्यांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपला सगळा अनुभव आजपर्यंतचा उलगडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरुण पिढी जे आता या फील्डमध्ये येते त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणजे ज्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा एखादी वास्तू बांधायला काही महिने, वर्षाचा कालावधी जावा लागतो, तसंच या फील्डमध्ये आपलं नाव कमवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काही कालावधी जावा लागतो आणि त्याच्यानंतरच तुमचं स्वतःचं नाव होऊ शकतं. तोपर्यंत तुम्हाला चांगला अनुभव घ्यावा लागतो. झटपट गोष्ट सिव्हिलमध्ये नसते. झटपट आणि जर झटपट किंवा शॉर्टकट वापरला तर जसं एखाद्या कन्स्ट्रक्शनला पण धोका येऊ शकतो, बिल्डिंगला बी तसंच धोका तुमच्या होतो. करिअरला पण धोका येऊ शकतो. त्यामुळे या दोन्हीची काळजी घेणं तुम्ही फार महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार. येणाऱ्या धन्यवाद. आगामी काळात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत
याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा.